अनुषंगाने कथित थकबाकी असलेली रक्कम न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पत्नी व मुलगी यांनी म्हटले आहे। त्या प्रकरणाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील क्रमांक 742/2020, 743/2020, 744/2020 यामध्ये दिलेल्या न्याय निर्णयामध्ये सदर प्रकरणी भाष्य केले आहे। या न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या विविध संबंधित निर्णयाचा उहापोह केल्यानंतर प्रस्तुत प्रकरणाच्या प्रथम खबरी अहवालाच्या तपशिलाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे नमूद केले आहे। प्रायमा फेसी ऑन ऍप्लिकेशन ऑफ द टेस्ट which has been laid down by this court in a consistent line of authority which has been noted above, it cannot be said that the appellant was guilty of having abetted the suicide within the meaning of section 306 of IPC. यावरने स्पष्ट होते की आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या प्रकरणामध्ये अपिलार्थी असलेल्या व्यक्ती या दोषी असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट अभिप्राय नोंदवलेले आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रथम खबरी अहवालाच्या अनुषंगाने नोंदवलेले उक्त अभिप्राय विचारात घेता तत्कालीन सरकारच्या कालावधीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई उचित होती हेच सिद्ध होते। त्यामुळे सदर प्रकरण दाबण्यात आले असं म्हणण्यामध्ये कोणताही अर्थ उरत नाही। इतकेच नव्हे तर असे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरसरा अवमान केल्यासारखा आहे। माननीय गृहमंत्री एका जबाबदार पदावर कार्यरत आहेत। या प्रकरणाची तसेच प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाची त्यांना पूर्ण कल्पना आहे। असे असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे तसेच सभागृहाची दिशाभूल करणारे वरील विधान केले आहे। या संदर्भात कौल शेखदर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट या ग्रंथात 7वी आवृत्ती पृष्ठ 316 वर पुढील प्रमाणे नमूद केले आहे। इन ऑर्डर टू कॉन्स्टिट्यूट अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज और कंटेम्प्ट ऑफ द हाऊस, it has to be proved that the statement was not only wrong or misleading, but it was made deliberately to mislead a house. A breach of privilege can arise when a member or a minister makes a false statement or incorrect statement willfully, deliberately and knowingly. अध्यक्ष महोदय, विशेषाधिकार भंगाची उपरोक्त तरतूद व माननीय गृहमंत्र्यांचे विधान एकत्रितरित्या विचारात घेतल्यानंतर हे स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी त्यांना पूर्ण कल्पना असताना किंबहुना या प्रकरणात तशा प्रकारचा निर्णय हा माहित असताना देखील आणि मी तो सांगितल्यानंतर देखील त्यांनी स्वेच्छेने व जाणीवपूर्वक हे विधान केले आहे। हे विधान त्यांनी केवळ एकदाच केले नसून लगेच त्याची दुरुक्ती केली आहे। याचाच अर्थ माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान विचारपूर्वक सभागृहाची दिशाभूल करण्याच्या हेतूनेच केले असल्याचे दिसून येते। इतकेच नव्हे तर माननीय गृहमंत्र्यांनी सदरून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केलाय। मी मूलतः सभागृहाचा सदस्य या नात्याने तसेच विरोधी पक्षनेता या भूमिकेतून सरकारला जाब विचारण्याचे माझे कर्तव्य पार पाडत असताना माझ्यावर दबाव टाकून अडथळा आणण्याचा व त्याजोगे मला जो स्वातंत्र्य या सभागृहात मिळालाय त्याच्या हक्कापासून मला वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा माननीय गृहमंत्र्यांनी केलाय। त्यामुळे यातून केवळ माझाच नव्हे तर या सभागृहाच्या विशेष अधिकाराच्या भंगाचा मुद्दा उपस्थित होतो। आपणास विनंती आहे की आपण तात्काळ ही विशेष अधिकार भंगाची सूचना मान्य करून हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठवावे अशी माझी विनंती आहे। माननीय विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांनी अनिल देशमुख साहेब गृहमंत्री यांच्या विरुद्ध मांडलेली हक्कभंगाची सूचना मी तपासून घेईन। 7 हाँ 1-2 मिनिटात अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये मी हक्कभंगाची सूचना या ठिकाणी देत आहे। अध्यक्ष महोदय 4 मार्च 2021 रोजी ग्रामपंचायत उमराणी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी जतचे माजी आमदार त्याच्याबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, सांगली महिला बालकल्याण परिषद सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, नवीन लोकांना आपल्यावर माझा आपल्यावर कुठलाही हेतवारोप नाही, पण आज कदाचित या साइडची मशीन बंद झाली असेल तर ती प्लीज आपण जरा एकदा यांना दाखवून ती सुरू होईल असा प्रयत्न करावा। ओपन आहे नाही असं वाटतंय, कारण आज विरोधी पक्षाकडे पाहायचंच नाही।
अध्यक्ष महोदय, मी एक विशेष अधिकार भंगाची सूचना मांडली आहे. मला अजून एक विशेष अधिकार भंगाची सूचना मांडायची आहे. आताच जे काही विधान अशोक चव्हाण साहेबांनी केलं ते पूर्णपणे असत्य आणि अध्यक्ष महोदय दिशाभूल करणार असल्यामुळे मला दुसरी विशेष अधिकार भंगाची सूचना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध मांडण्याची आहे. अजून एक मांडायची आहे. मी त्याची सूचना चर्चा नाही, चर्चा मी विशेष अधिकार भंगाची सूचना मांडतोय, हक्कभंग मांडतोय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी निवेदनावर चर्चा करत नाही. मी हक्कभंग मांडतोय त्यांच्यावर. अध्यक्ष महोदय, नाही सूचना साहेब, सूचना नाही ठीक दिली, आहे. सूचना मी दिलेली सूचना नाही. देतो, मला मांडू द्या. मी सूचना बोला. पाठवतो, मला मांडू द्या. बोला. अध्यक्ष महोदय, ते बोलतात आता. महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये हक्कभंगाची सूचना या ठिकाणी मी करत आहे. नाना अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातील मौजे उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याला हेतू आरोप जो केलेला आहे की आपल्या कानाचं मशीन बिघडलेलं आहे. नाही, मीच बोललो होतो ते. नाही नाही, जाऊ द्या. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये हक्कभंगाची सूचना या ठिकाणी मी करत आहे. माझ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत नूतन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या श्रेणी 1 च्या पायाभरणी शुभारंभ दिनांक 4 मार्च 2021 रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणा राबवण्यात आली. असे असताना मी जत विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार असताना या कार्यक्रमास मला निमंत्रित करण्यात आलेले नाही. तसेच या कार्यक्रम पत्रिकेवर सुद्धा नाव टाकण्यात आलेलं नाही. ही सरपंच व उपसरपंच मौजे उमराणी तसेच संबंधित अधिकारी यांना जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर केलेली असल्याने माझा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्या अधिकाऱ्याची इतकीच मजल केलेली आहे की अध्यक्ष महोदय, संबंधित कॉन्ट्रॅक्टर तिथं उपस्थित नसल्यामुळे